Hello and welcome friends. My name is Vaijinath Lam and today we are going to discuss some important previous year questions of the matrices. Okay? So guys आज आपण पाहणार आहोत जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ना एम एस टी सी ई टीचे मॅट्रायसेस चॅप्टरमधील ते आपण सगळे डिस्कस करणार आहोत. तर काय फर्स्ट क्वेश्चन इफ मॅट्रिक्स ए इज अ 3x3 मॅट्रिक्स अँड ए इनवर्स is also 3x3 matrix but there is one unknown that is b, then the values of a and b are respectively. गाईज त्यांनी मॅट्रिक्स ए दिलाय, मॅट्रिक्स ए इनवर्स दिलाय आणि त्यांनी विचारलंय आपल्याला व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. आता सगळ्याला माहिती आहेत, आपल्याला हे स्टेटमेंट माहिती आहे ना गाईज. वी नो दॅट ए इंटू ए इनवर्स विच इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स, राईट. सो आता इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स सुद्धा 3x3चा असेल का, आता ऑर्डर ऑफ गिवन मॅट्रिक्स ऑल्सो 3x3, म्हणून इथं लिहून घ्या. व्हॉट इज द मॅट्रिक्स ए 1a3 1 1 5 and third row will be 2 4 7 into multiply a inverse का है 13 2 minus 7 minus 3b2 minus 2 0 1, which is equal to identity matrix of 3x3 will be 1 0 0 0 1 0 and 0 0 1. आता फक्त हे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. कसं, तर रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन. सो गाईज इट विल बी 1, राईट, 1 into 13. सो इट विल बी, करा गाईज स्टेप बाय स्टेप मल्टिप्लिकेशन काय येणार आहे ते. सो इट विल बी गाईज 1 13, राईट. सो इट विल बी 13 minus 3a minus 6 second. It will be 2 plus ab and here will be minus 4 plus 2a. रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन जस्ट. सो इथं काय येणार आहे तुमचं, इथं येईल तुमचं 0, इथं पण 0 येईल, इथं येईल तुमचं 2 प्लस बी, डिनॉमिनेटरमध्ये 4 प्लस 4b, इकडे येईल 0 आणि 1. आता हे मॅट्रिक्स इक्वल टू काय आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे, 1 0 0 0 1 0 अँड 0 0 1. आता बाय युझिंग द इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, बाय द इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, by equality of matrices, just compare the corresponding elements of the matrices. सो गाईज आपण जर फर्स्ट कम्पेअर केलं तर काय आहे ते, इथे जर कम्पेअर केलं फर्स्ट इक्वल टू 1 आहे, राईट. तर काय इन 13 minus 3a minus 6, 13 minus 3a minus 6 which is equal to 1, which is equal to 13 minus 6 will be 7 minus 3a equal to 1. So guys 7 minus 1 equal to 3a. So here 6 equal to 3a. So what will be the value of a? A will be 6 by 3. So value of a equal to 2. Similarly we can write 2 plus b equal to 1. So value of b will be 1 minus 2. So b will be minus 1. So guys we get the values of a and b respectively, that is 2 comma minus 1 will be the correct answer. So let's check which option will be the correct option. 2 comma minus 1, second option will be the correct option. Next question, given matrix A is 3x3 matrix, if xyz equal to 60 and 8x plus 4y plus 3z equal to 20, then A into adjoint of A is equal to. सिंपल आहे गाईज. आता त्यांनी काय दिलंय आपल्याला सगळ्याला माहिती आहे, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए काय असतो, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. हे स्टँडर्ड इक्वेशन माहिती आहे आपल्याला. आता त्यांना आपल्याला काय काय दिलंय, त्यांनी विचारलंय आपल्याला ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. सो त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करूया. सो डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ काय मॅट्रिक्स ए, that is x32 1y4 and 2 to z. सो ह्याचा डिटर्मिनंट फाइंड करायचा आपल्याला. काय येणार आहे तो x इन ब्रॅकेट yz minus 8 minus 3 inside the bracket 2 minus 2i plus 2 inside the bracket
2 मायनस 3 इन ब्रॅकेट झेड येणार आहे काय इथं 3 इन ब्रॅकेट झेड -8 येणार आहे इथे. थोडं आपलं करेक्शन आहे. इथं काय येणार आहे 3 इन ब्रॅकेट झेड -8 प्लस 2 इन ब्रॅकेट 4 मायनस 2y. आता डिटर्मिनंट ऑफ एज आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येते तुमचं XYZ -8x -3z प्लस 28 मायनस 4y. आता मला सांगा आपल्याला XYZ ची व्हॅल्यू माहिती आहे राईट, आणि ह्याला आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो. काय दिले त्यांनी 8x + 4y + 3z = 20. आता ह्याला आपण असं लिहूया डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू XYZ. If you take the minus common, so inside the bracket will be 8x plus 4y plus 3z plus 28. आता रिप्लेस करा व्हॅल्यूज. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू XYZ ची व्हॅल्यू किती आली आहे 60 मायनस 8x plus 4y plus 3z ची व्हॅल्यू किती आहे 20 मायनस किती आहे सॉरी प्लस 28 आहे. तर किती येणार आहे तुमचा आन्सर इथं येणार आहे तुमचं +8 म्हणजे 68 विल बी युअर व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. पण त्यांनी विचारले काय आपल्याला, त्यांनी विचारले आपल्याला a इंटू ॲडजॉइंट ऑफ a, आणि आपल्याला माहिती आहे याचा आन्सर काय असतं डिटर्मिनंट ऑफ a इंटू i. आता डिटर्मिनंट माहिती आहे आपल्याला किती आला आहे तो 68 इंटू i म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता गिवन मॅट्रिक्सची ऑर्डर काय तर 3 म्हणून आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर सुद्धा किती असेल 3 0 1 0 0 0 1 झालं. आता ह्याला फक्त 68ला इनसाइड द ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घ्या. काय येणार आहे तुमचा आन्सर. So it will be 68 0 0 0 68 0 and 0 0 68. So guys this will be your final answer. आणि ही व्हॅल्यू कशाची आली a इंटू ॲडजॉइंट ऑफ a ची. ओके, सो कोणता ऑप्शन बरोबर आहे तुमचा 4th ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, इफ matrix A is 2 by 2 matrix, then adjoint of 3a square plus 12a is equal to काय येणार आहे सांगा बरं मला. आता A दिलाय त्यांनी आपल्याला राईट. गिवन इज मॅट्रिक्स A, that is given matrix A equal to matrix of 2 minus 3 minus 4 1. A दिलाय तर आपण 3a square फाइंड करू शकतो राईट. So what is 3a square? 3a square is equal to 3 times a square will be 2 minus 3 minus 4 1 into 2 minus 3 minus 4 1. So ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं जस्ट मल्टिप्लाय करा रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन तर तुमचं फायनल आन्सर येईल दॅट विल बी 48 minus 27 and minus 36 39. ही झाली तुमची 3a स्क्वेअरची व्हॅल्यू. अजून तुम्हाला कशाची व्हॅल्यू पाहिजे 12a ची, तर तुम्ही 12a ची पण व्हॅल्यू फाइंड करू शकता. किती येणार आहे 12a स्क्वेअर 12a, किंवा डायरेक्टली तुम्ही आता लिहून घ्या 3a स्क्वेअर प्लस 12a. सो इट विल बी गाईज 48 minus 27 minus 36 39 प्लस आता 12a 12 टाइम्स मॅट्रिक्स A न मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तो 12 टाइम्स मॅट्रिक्स A. काय मॅट्रिक्स आहे आपला 2 minus 3 minus 4 1. हे जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे 48 minus 27 minus 36 39 प्लस 12 2 24 minus 36 minus 48 12. आता या दोघांची ॲडिशन करायची कशी करायची तर ॲडिशन ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. सो ही जर ॲडिशन केली तुम्ही दोन मॅट्रिकची ॲडिशन ही ॲडिशन ऑफ द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. सो इट विल बी 41 सॉरी सो ह्याची ॲडिशन जर केली 48 प्लस 24 विल बी 72 minus 63 minus 84 51. ठीक आहे, तर ही तुमची व्हॅल्यू आली 3a स्क्वेअर प्लस 12a ची. पण त्यांनी विचारलं काय आपल्याला ॲडजॉइंट ऑफ 3a स्क्वेअर प्लस 12a. आता 2 by 2 मॅट्रिक्स आहे त्याचा ॲडजॉइंट कसा काढायचा आहे पहिल्यांदा डिटर्मिनंट फाइंड करून घ्या राईट.
बरोबर आहे ना. 2/2चा ॲडजॉईंट कसा काढतो आपण? डायरेक्ट गाईज exchange the diagonal elements 51, 72 and change the sign of non-diagonal elements, that is 84 and 63. हे डायरेक्ट शॉर्ट ट्रिक आहे गाईज, शॉर्ट ट्रिक आहे राईट, की आपण 2/2चा ॲडजॉईंट कसा काढतो? एक्सचेंज द डायगोनल एलिमेंट्स and change the sign of non-diagonal elements. It is only applicable for 2/2 matrix. So guys, your final answer of adjoint of 3a square plus 12a will be 51, 63, 84, 72. Which option is correct one? Yes, your final answer would be option number B, or second option is correct option. Next, if matrix A is a 3, 2, 0, 1, then A inverse bracket cube is equal to. आता गाईज त्यांनी ए इनवर्स म्हणजे आपल्याला पहिल्यांदा चेक करावं लागेल डिटर्मिनंट एची व्हॅल्यू किती आहे. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 3 मायनस 0 विच इज इक्वल टू 3, म्हणजे नॉन झिरो व्हॅल्यू म्हणजेच तुमचा ए इनवर्स काय करतो? एक्झिस्ट करतो राईट. आता ए इनवर्स कसं फाइंड करायचा? ए इनवर्स इक्वल टू बाय ॲडजॉईंट मेथड, दॅट इज 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. काय आहे डिटर्मिनंट तुमचा? 3 इंटू 2/2चा ॲडजॉईंट कसा काढायचा? एक्सचेंज द डायगोनल एलिमेंट्स, 3 1 ला 1 3 and change the sign of non-diagonal elements, so it will be 0 minus 2. हे झाला तुमचा ए इनवर्स. ओके, आता ए इनवर्सचा क्यूब विचारलाय त्यांनी, ए इनवर्स ब्रॅकेट क्यूब. तर काय येणार आहे? आपल्याला क्यूब करावं लागेल. 1/3 क्यूब इंटू क्यूब म्हणजे काय? 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन ऑफ द सेम मॅट्रिक्स, सो इट विल बी 1 minus 2 0 3 इंटू 1 minus 2 0 3 इंटू 1 minus 2 0 3. कारण तर क्यूब आहे राईट, क्यूब म्हणजे सेम मॅट्रिक्सचं 3 वेळेस मल्टिप्लिकेशन. तर काय येईल तुमचं फायनल आन्सर? दॅट इज 1/3, 3 क्यूबचा 27 आणि ह्या तिन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं तर फायनल आन्सर येईल 1 minus 26 0 27. दिस विल बी युअर फायनल आन्सर गाईज. लेट्स चेक विच ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट वन. Next, if 3/3 matrix into XYZ matrix equal to 0 3 4, that is column matrix, then the values of 2x minus y plus z is equal to. So guys, आता हे कसं सॉल्व करायचं? आपल्याला XYZ च्या व्हॅल्यूज 3/3 मॅट्रिक्स दिल्या राईट. सो आपल्याला आता गिवन मॅट्रिक्सला एक तर अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली XYZ चे 3 इक्वेशन भेटतील आणि तुम्ही ते सॉल्व करून तुम्हाला व्हॅल्यूज ऑफ 2x minus y plus z ची भेटून जाईल. आता काय रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे आपल्याला? पहिल्यांदा लिहून घ्या दिलेला मॅट्रिक्स ॲज इट इज. काय काय दिले त्यांनी? 1 1 1 1 minus 2 minus 2 1 3 1 इंटू XYZ विच इज इक्वल टू 0 3 4. ठीक आहे. आता अप्लाइंग सम R2 प्लस 2 टाइम्स R2. ठीक आहे, और R2 प्लस 2 टाइम्स R1, म्हणजे सेकंड रो मध्ये आपल्याला 2 टाइम्स R1 ॲड करायचं आहे. तर काय येणार आहे? 1 प्लस 1 1 1 सेकंडमध्ये जर ॲड केलं सो इट विल बी 3, हिअर विल बी 0, हिअर विल बी 0, हिअर विल बी 1 3 1 ॲज इट इज इंटू XYZ. सेम रो ट्रान्सफॉर्मेशन्स आपल्याला राईट हँड साईडला सुद्धा अप्लाय करायचे आहेत. म्हणजे R2 मध्ये 2 टाइम्स R1, आता R1 इथं 0 आहे म्हणजे नो चेंज होईल. 0 3 4. आता काय तिथं 2 0 आलेत. ठीक आहे, 2 0 आले तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा मल्टिप्लिकेशन करू शकता, कारण की तुम्हाला वायची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू तर डायरेक्टली भेटून चालली, ती तुम्ही नेक्स्टमध्ये सबस्टिट्यूट केली तर अजून तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल. काय येणार आहे? इक्वेशन तयार करा. तर इक्वेशन्स विल बी, किंवा आपण अजून एक रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू शकतो बाय, दॅट इज R1 minus R3. हे जर अप्लाय केलं तर काय येणार आहे? R1 minus R3 केल्यावर 0 minus 2 0 3 0 0 1 3 1 इंटू XYZ minus 4 3 4 आणि R2 minus R3 सेम आपण ॲप्लिकेबल केलं आहे राईट हँड साईडला सुद्धा. आता जस्ट मल्टिप्लाय करा व्हेरिएबल ना, सो इट विल बी -2y विच इज इक्वल टू -4. हे झालं फर्स्ट इक्वेशन, म्हणजे तुमची वायची व्हॅल्यू किती आली? 2. सिमिलरली सेकंड रोला जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे? 3x
विच इज इक्वल टू 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 1. थर्ड इक्वेशन कसं येईल एक्स प्लस 3y प्लस झेड इक्वल टू 4. आता याच्यामध्ये वाय आणि एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एक्स इक्वल टू 1 प्लस 3 2 जार 6 प्लस झेड इक्वल टू 4 म्हणजे झेड इक्वल टू किती आलं 4 मायनस 7 विच इज झेड इक्वल टू मायनस 3. म्हणजे तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू भेटल्या का? काय आलं तुमच्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू दॅट इज एक्स इक्वल टू एक्स कॉमा वाय कॉमा झेड इज इक्वल टू एक्स विल बी 1 y will be 2 and z will be 3. Sorry, z will be minus 3. पण आता त्यांनी विचारले काय आपल्याला कोणतं इक्वेशन विचारलं दॅट इज 2x मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू सो 2 टाइम्स एक्स इक्वल टू 1 मायनस वाय इज 2 प्लस म्हणजेच मायनस 3. सो गाईज हे काय येणार आहे 2 2 गेट कॅन्सल आउट ओनली मायनस 3 विल बी रिमेनिंग. सो युअर फायनल आन्सर विल बी 2x मायनस वाय plus z equal to minus 3 will be your final answer. So which option is correct one guys? First option will be the correct option. Next question. Let matrix A is 3 by 3 matrix, matrix B is 3 by 1 matrix and X is ABC. If AX equal to B then the values of 2A plus B plus 2C. Guys same question आहे आपण जसं आता जस्ट डिस्कस केला. त्यांनी एक इक्वेशन दिले दॅट इज ए एक्स इक्वल टू बी. ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून घेऊया व्हॅल्यूज. एक आहे मॅट्रिक्स आपला 1 1 1 0 1 3. थर्ड रो विल बी 1 मायनस 2 1 इंटू एक्स मॅट्रिक्सचे काय आहेत व्हेरिएबल्स दॅट इज ए बी सी इक्वल टू राईट हँड साईडला मॅट्रिक्स बी आहे दॅट इज कॉलम मॅट्रिक्स 6 11 0. सो ह्याला सुद्धा सेम आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय करायचे आहेत आणि 3 इक्वेशन भेटून जातील. ठीक आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली सुद्धा मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करून एक तर तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन्सना ह्याचे व्हॅल्यू कमी करू शकता. काय आपण अप्लाय करू शकता चला तर आपण अप्लाय करूया रो ट्रान्सफॉर्मेशन बाय R1 मायनस R2. R1 मायनस R2 जर केलं तर काय येणार आहे R1 मायनस R2. सो इट विल बी 1 मायनस 0 विल बी 1 1 minus 1 will be 0, 1 minus 3 will be minus 2, 0 1 3 1 minus 2 1 into ABC which is equal to आता R1 minus R2 म्हणजेच 6 minus 11 किती येणार आहे 6 minus 11 will be minus 5 11 0. ठीक आहे. आता फक्त मल्टिप्लाय करा काय इन A minus 2c equal to minus 5. Next b plus 3c equal to 11 आणि a minus 2b plus c equal to 0. ठीक आहे. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आपण हे सपोज ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया 2 म्हणूया अँड 3 म्हणूया. असं आता आपण सॉल्विंग द इक्वेशन नंबर 1 अँड 2 हे जर सॉल्व्ह केले ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन तर सी कॅन्सल आउट होऊन जाईल राईट. किंवा तुम्ही ए किंवा ए थर्ड सुद्धा सॉल्व्ह करू शकता. तर तुम्हाला फायनल सॉल्व्ह केल्यानंतर तुमची व्हॅल्यू ऑफ ए बी सी काय येणार आहेत व्हॅल्यू ऑफ ए विल बी 1 बी विल बी 2 अँड व्हॅल्यू ऑफ सी विल बी 3. आफ्टर सॉल्विंग दिस अबाउट 3 इक्वेशन्स यू कॅन सॉल्व्ह दिस बाय युझिंग द लिनियर सेपरेबल मेथड. सो तुम्हाला विचारले काय त्यांनी आपल्याला विचारलं 2a प्लस बी प्लस 2cची व्हॅल्यू विचारली तर काय येणार आहे 2 टाइम्स 1 प्लस बीची व्हॅल्यू 2 प्लस 2 टाइम्स सीची व्हॅल्यू 3. हे जर सॉल्व्ह केलं तर गाईज तुमची व्हॅल्यू फायनल असेल 2 2 4 प्लस 6 4 प्लस 6 इक्वल टू 10 and that will be your final answer guys. Which option is correct one? First option will be the correct option guys. Okay, next question. If matrix B is 3 by 3 matrix and is the adjoint of 3 by 3 matrix A and determinant of A equal to 4 then alpha is equal to this matrix B is the adjoint of 3 by 3 matrix A. म्हणजे काय दिलं गाइस this matrix B is equal to adjoint of matrix A. ही ती आपली त्याने दिलेली कंडिशन आहे. तर आपण जर आता दोन्ही साईडला जर हे केलं आता आपण ह्याला असं बी लिहू शकतो ना गाइस ह्याला जर आपण डिटर्मिनंट जर घेतला दोन्ही साईडचा तर आपण त्याला असं लिहू शकतो का
डिटर्मिनंट ऑफ बी विच इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर. येस गाईज, आपण लिहू शकतो बाय युझिंग द शॉर्टकट मेथड, राईट. म्हणजेच आता डिटर्मिनंट ऑफ ए दिलेला आपला किती 4 स्क्वेअर. सो 4 स्क्वेअर विच इज इक्वल टू 16. आणि डिटर्मिनंट ऑफ बी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. करा बरं कॅल्क्युलेट. 3 अल्फा मायनस 1 1 3 1 minus 1 1 3 which is equal to how much 16. आता हे सिम्प्लिफाय करा. म्हणजे 24 मायनस 4 अल्फा मायनस 4 इक्वल टू 4 स्क्वेअर. So guys, it will be 20 minus 4 alpha which is equal to 16. So 20 minus 16 which is equal to 4 alpha. So guys, 4 alpha equal to 4 म्हणजे तुमची अल्फाची व्हॅल्यू काय येणार आहे. Your final value of the alpha will be 1 guys. Which option is correct one? First option will be the correct option guys. खूप सिंपल क्वेश्चन आहे गाईज. फक्त ह्या ट्रिक्स ज्या आहेत ना तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. काय बी इक्वल टू त्यांनी दिलं ॲडजॉइंट ऑफ ए. ह्यालाच जर आपण जर बोथ साईडचा डिटर्मिनंट घेतला तर त्याची व्हॅल्यू येते डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर. ओके. आणि डिटर्मिनंट ऑफ ए सुद्धा आपल्याला गिवन आहे. जस्ट सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज यू विल गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ अल्फा दॅट इज 1. थँक्यू सो मच गाईज.